मी एक हँडबॉल राष्ट्रीय खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय कोच आहे आणि माझे मिस्टर रुपेश मोरे हे देखील आंतरराष्ट्रीय कोच आहे. त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. उषा नरसिंग ढबाळ आर भारत टुडे वर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या प्रभागातील प्रश्न आणि आपली पुढील वाटचाल जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्याशी संवाद साधणार आहोत. प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांची सर्वात मोठी समस्या आपल्या मते कोणती आहे? नमस्कार. आपल्या प्रभागामध्ये रस्ते, पाणी, लाईट आणि महिला सुरक्षा या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या समस्या जाणून घेऊन त्याचा विकास निश्चित केला जाईल. पाणी पुरवठा, रस्त्याची अवस्था, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधांबाबत आपली ठोस आणि कालबद्ध कार्ययोजना काय आहेत? आपल्या प्रभागामध्ये रस्ते खूप बिकट परिस्थिती आहे. पाणी पुरवठा म्हणा किंवा ड्रेनेज लाईन, तर ह्या ज्या समस्या आहेत याचा पूर्णपणे आपल्या प्रभागामधील समस्या जाणून घेतल्या जातील किंवा त्या ज्या आपल्या क्षेत्रामध्ये रोडचे पूर्णपणे म्हणजे खड्डे म्हणा किंवा काय म्हणा, तसा विकास आपल्या प्रभागामधील पूर्ण हा विकास बाप्पूंनीच केलेला आहे, शिवतारे बाप्पू. तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या प्रभागातील विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे आणि त्याचा निश्चितच आम्ही विकास करेल. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आपण कोणत्या विशेष योजना राबवण्याचा विचार केला आहे? महिलांसाठी पाहिलं गेलं तर महिला सकाळी आणि संध्याकाळी घरातल्या कामांसाठी बिझी असतात. मधले 2-3 तास महिलांना थोडासा वेळ असतो, तर त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांच्यासाठी शिबिर राबवणे, जसं की शिवण क्लास झाले, डिजिटल क्लासेस झाल्या, किंवा त्यांच्यासाठी असे वेगवेगळ्या शिबिर राबवून की ते म्हणजे स्वतःच्या पायावरती उभे राहतील. त्याच्यासाठी थोडंसं काय करता येईल, महिलांशी संवाद साधून त्यांच्याशी बोलून त्यांच्यासाठी ते शिबिर राबवले जातील आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून देण्यात येईल. आणि मुलांसाठी बोलायचं झालं तर मुलांचं आता पाहता मुलं म्हणजे शिक्षण चांगलं घेत आहेत, पण त्यांना एक मार्गदर्शन मिळत नाहीये की मुलांनी आता शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर काय केलं पाहिजे, किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात तर त्याच्यानंतर काय केलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी शिबिर राबवले जातील मुलांसाठी, तरुण पिढीसाठी. आपल्या विरोधी उमेदवारांच्या तुलनेत आपण जनतेसमोर काय वेगळे मांडता? मतदारांनी आपल्यालाच मतदान का करावे? रस्ते, ड्रेनेज लाईन, लाईट, महिला सुरक्षा ह्या तर मूलभूत गरजा आहेच. पण आता पाहता गेलं तर मी एक हँडबॉल राष्ट्रीय खेळाडू आहे, आंतरराष्ट्रीय कोच आहे आणि माझे मिस्टर रुपेश मोरे हे देखील आंतरराष्ट्रीय कोच आहे. त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. तर आमच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील असंख्य खेळाडू हे घडले गेलेत आणि एक गव्हर्नमेंट जॉबची संधी आपण एक उपलब्ध करून देतो स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर माझं असं म्हणणं आहे की स्पोर्ट्सच्या माध्यम म्हणजे जे मुलं स्पोर्ट्समध्ये आहेत ते तर आहेच, पण माझ्या प्रभागातील बाकीची तरुण पिढी, जसं मुलं मुली शिक्षण घेतात, पण शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे कोणती साईड निवडली पाहिजे, काय केलं पाहिजे. आता म्हणजे पाहायला गेलो आपण तर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या ह्या प्रभागामध्ये क्रीडांगण नाहीये किंवा अभ्यासिकेसाठी कमीत कमी 40,000च्या आसपास त्यांना महिन्याला पैसे द्यावे लागतात. तर जर मी निवडून आले तर मी माझ्या प्रभागातील मुलांच्या रोजगार म्हणजे विकासासाठी मी एक मोफत वाचनालय मुलांसाठी, क्रीडांगण आणि शिक्षण घेता घेता त्यांना मार्गदर्शन केलं जाईल की त्यांनी भविष्यात किंवा समोर आलेल्या समस्या कशा सोडवाव्यात आणि काय केलं पाहिजे. नागरिकांचे प्रश्न वेळेवर सोडवण्यासाठी आपली काम करण्याची पद्धत कशी असेल? आता सोशल मीडिया तर आहेच आणि एक महिला उमेदवार असल्यामुळे महिला त्यांच्या समस्या माझ्यापर्यंत खूप स्पष्टपणे मांडू शकतील आणि होम टू होम म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या समस्या मी समजून घेईन आणि जनता दरबार आपण जे म्हणतो त्या समस्यांचा मी विचार करेल, त्या समस्या समजून घेईन आणि निश्चितच त्याच्यावरती विकास करेल. आपण जनतेसाठी कोणतं आवाहन करत आहात? मी माझ्या जनतेला सांगू इच्छिते की मी प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे. तर धनुष्य चिन्हाच्या समोरील बटन दाबून तुम्ही तुमच्या या लेखीला मतरुपी आशीर्वाद देऊन विजयी करा आणि तसेच माझे सहयोगी योगेश कुंजीर आणि अध्यक्षपदासाठी महेंद्र सरोदे सर यांना देखील धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून तुमचा मतरुपी आशीर्वाद देऊन विजयी करा. धन्यवाद.